नमस्कार. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आप्पा वळून चौकात जोगेश्वरी लेनमध्ये सोनार ऑप्टिकलचे जे ओनर आहेत, मालक आहेत, ते सोनार साहेब आज आपल्याबरोबर आहेत. आज आपण त्यांच्या sonaropticals.com या वेबसाईटचं उद्घाटन करतोय. तर त्याबद्दल एक छोटीशी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर, आजकाल ऑप्टिशियन्समध्ये गल्लोगल्ली दुकाने आहेत. तर sonaropticals.com या माध्यमातून नेमकं तुम्ही वेगळं काय करणार आहात? सोनार ऑप्टिकल्स हे आता गेली 40 वर्ष दुकान आहे. आमच्या काकांनी सुरू केलं होतं आणि हीच लिगसी पुढे नेण्यासाठी सिटीमध्ये दुकान असल्यामुळे कसं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो, पार्किंगचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे काय होतं, कस्टमर माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल किंवा त्यांना जमत नाही, ती सर्व्हिस त्यांना मिळत नाही माझ्याकडनं जी त्यांना मिळाली पाहिजे. माझा हेतू हा आहे की जे कस्टमर आहे पुण्यातलं त्यांना माझ्याकडनं उत्कृष्ट सर्व्हिस मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी मी असा उपक्रम राबवला की मी त्यांच्यापर्यंत जाणार, त्यांनी माझ्यापर्यंत यायचं नाही. काय होईल, त्यांना इझिली घरामध्ये डोळे चेक करता येईल, फ्रेम्स पाहता येतील त्यांच्या कन्व्हिनियन्स नुसार, त्यांच्या टाइम नुसार. बरोबर. खास करून जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी ही सर्व्हिस खूपच चांगली म्हणावं लागेल. कारण सगळ्या मशिनरी त्यांच्या ठिकाणी जाऊन टेक्निकली सगळं चेक करून तिथंच त्यांचा डोळ्याचा नंबर सांगून अगदी त्यांच्या गरजेनुसार त्यांना फ्रेम्स आणि चष्मे बनवून देण्याची ही सर्व्हिस आहे. कॉन्टॅक्ट लेन्स आणि रिपेअर सुद्धा. बर. एक आठवण म्हणून सांगतो की अगदी 20 वर्षापूर्वी आमच्या म्हणजे भेट योगायोगानं झाली, पण 20 वर्षापूर्वी मी सोनार ऑप्टिकल्स मध्ये माझ्या वडिलांसाठी आणि आजीच्या चष्म्यासाठी गेलो होतो. आमचे एक मित्र आहेत डॉक्टर सुरवसे, त्यांच्या रेफरन्सनं योगायोगानं ते 8 दिवसापूर्वी आले आणि तेव्हा मी त्यांना आठवण सांगितली की साहेब, माझ्या घरात सुद्धा तुमच्या इथले 2 चष्मे बनवलेले आहेत. खूप अभिनंदन, आपण वेबसाईट लाईव्ह करताय त्याबद्दल. आमच्याकडून तुम्ही ती वेबसाईट बनवून घेतली आहे, तर त्याबद्दल काय फीडबॅक तुम्ही सांगाल आमच्या ग्राहकांना? फीडबॅक मी जरूर मेन्शन करेल की तुम्ही यांच्याकडनं येऊन वेबसाईट बनवून घ्या, कारण की यांनी मला पूर्ण प्रोसेसमध्ये गाईड केलेलं आहे आणि मला मनासारखी वेबसाईट बनवून दिली. कितीही चेंजेस करावे लागले तरी त्यांनी हसून ते करून दिलेले आहेत. काही प्रॉब्लेम मला आला नाही. बेस्ट एक्सपिरियन्स. थँक्यू व्हेरी मच. या निमित्तानं आपण साहेबांचं शॉल, नारळ देऊन सत्कार करूयात, त्यांना खास पेढा भरूयात आणि त्यांच्या पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा देऊयात. मी विनंती करतो की आमच्याकडून छोटासा सन्मान आपण स्वीकारावा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. आणि हा खास जोशींचा पेढा आहे, घ्या पूर्णच खा. थँक्यू. अरे थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि sonaropticals.com ला नक्की भेट द्या आणि तुमचा फीडबॅक आम्हाला कळवा. थँक्यू व्हेरी मच.